जगातल्या सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा फिनलंडचं नाव सगळ्यात आधी येतं. आणि त्यात एक खूप रंजक गोष्ट आहे. तिथे मुलं वयाच्या 7व्या वर्षापर्यंत औपचारिक शाळेची पायरीही चढत नाहीत. हो, अगदी बरोबर. कोणतीही घोकंपट्टी नाही, वह्या पुस्तकांचं ओझं नाही, काहीच नाही. आणि तरीही तीच मुलं जेव्हा मोठी होतात, तेव्हा अभ्यासात आणि जीवनात जगात सगळ्यात पुढे असतात. आणि दुसरीकडे आपण आहोत. म्हणजे आपल्याकडे काय होतं माहितीये का? मूल 3 वर्षांचं झालं रे झालं, की आपली एक अलिखित चेकलिस्ट बाहेर येते. म्हणजे ते एबीसी लिहिता येते की नाही, 100 पर्यंत आकडे येतात की नाही. हो, आणि पेन्सिल अगदी बरोबर कोणात धरता येते की नाही. जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नाही असेल ना, तर घराघरात अक्षरशः धोक्याची घंटा वाजू लागते. पालकांना वाटतं की अरे, आपलं मूल आता स्पर्धेत मागे पडत आहे. खरंय. आणि ही खूप मोठी अडचण आहे सध्या. म्हणूनच आजच्या या आपल्या सखोल चर्चेचं किंवा ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो त्याचं मिशन हेच आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की लहान मुलांना इतक्या लवकर छोटी एक्झाम मशीन्स म्हणजे परीक्षा देणारी यंत्र बनवणं का चुकीचं आहे आणि मुलं खऱ्या अर्थाने कशी शिकतात. हां, खरोखरच आजच्या काळातला अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे ना एक सर्वसामान्य समज असा झालाय की जर आपण वयाच्या 7व्या वर्षापर्यंत मुलांना शाळेत पाठवलं नाही, तर आपण त्यांच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या वर्षांकडे दुर्लक्ष करत आहोत. असं वाटणं साहजिक आहे पालकांना. हो, पण फिनलंडसारख्या देशातील शिक्षण पद्धतीचा गाभाच हा आहे की ते त्या सुरुवातीच्या वर्षांकडे दुर्लक्ष करत नाहीत, तर ते त्या वर्षांचं आणि मुलांच्या बालपणाचं संरक्षण करतात. अच्छा, संरक्षण करतात. हो, कारण मुलांच्या मेंदूला ज्या नैसर्गिक प्रक्रियेची आणि वेळेची खऱ्या अर्थाने गरज असते, तो वेळ त्यांना दिला जातो. हे संरक्षण हा शब्द ना खूपच विचार करायला लावणार आहे. कारण आपण सध्या ज्या जगात वावरत आहोत तिथे खेळ या शब्दाचा अर्थच पूर्णपणे बदलून गेलाय. अगदी बरोबर. म्हणजे अनेक घरांमध्ये खेळणं म्हणजे काय, तर तो अभ्यासानंतर मिळणारा एक छोटासा ब्रेक असतो. म्हणजे आधी तुझं वर्कशीट पूर्ण कर, मगच खेळायला जा. किंवा आधी एबीसीडीची एक ओळी लिही, मग खेळ. आपण नकळतपणे खेळण्याला अभ्यासाच्या विरुद्ध बाजूला उभं केलंय. आणि हीच ती सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे खेळणं आणि अभ्यास या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत? अजिबात नाही. लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं तर खेळणं हे अभ्यासाच्या विरुद्ध नाहीये. मुलांसाठी खेळणं हाच त्यांचा खरा अभ्यास असतो. बापरे, हे खूपच नवीन ऐकायला. हो, आणि तिथूनच त्यांच्या मेंदूच्या विकासाची खरी सुरुवात होते. पण हे ऐकायला खूप छान वाटतं. पण प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा एखादं मूल नुसतं रिकाम्या खोक्याला गाडी समजून ओढत असतं किंवा ते ठोकळ्यांचे मनोरे रचत असतं, तेव्हा पालकांना वाटतं की अरे, हा नुसता वेळ वाया घालवतोय. हो, त्यांना वाटतं की याने 2 अक्षरं पाटीवर गिरवली असती तर जास्त बरं झालं असतं. अगदी तेच. कारण वर्कशीटवर आपल्याला मुलाची प्रगती डोळ्यांनी दिसते ना, पण त्या खोक्याच्या खेळात ती प्रगती कशी मोजायची? कसे ना, तो केवळ वरवरचा गोंधळ वाटत असला तरी त्यामागे मेंदूची अत्यंत गुंतागुंतीची आणि महत्वाची प्रक्रिया सुरू असते. जेव्हा एखादं मूल ठोकळ्यांसोबत खेळत असतं तेव्हा ते फक्त वेळ घालवत नसतं. मग ते नक्की काय करत असतं? ते प्रत्यक्षरित्या भूमिती, आकार, गुरुत्वाकर्षण आणि नियोजन यांसारख्या गोष्टी अनुभवत असतं. एखादा मनोरा रचताना तो कोसळतो तेव्हा मूल निराश होतं, पण पुन्हा प्रयत्न करतं. म्हणजे ते संयम शिकत असतात. अगदी. यातून त्यांच्यात संयम आणि समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित होत असतात. किंवा जेव्हा मुलं दुकान खेळतात तेव्हा तिथे भाषा कौशल्य, पैशांची संकल्पना आणि सामाजिक भूमिका पार पाडण्याचं अत्यंत महत्वाचं प्रशिक्षण सुरू असतं. अरे छा, म्हणजे ज्याला आपण निव्वळ टाइमपास समजतो ती खऱ्या अर्थाने जीवनाची रंगीत तालीम असते तर. हो, नक्कीच. पण मग तरीही आपण त्यांना कागद आणि पेन्सिल घेऊन बसवण्याची एवढी घाई का करतो? जर खेळातून इतकं काही शिकायला मिळत असेल तर मग या सक्तीच्या अभ्यासाचा अट्टाहास का? कारण सक्तीच्या अभ्यासात आपल्याला नियंत्रण मिळतं. आपल्याला वाटतं की आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह करून घेत आहोत. पण इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कोणती? जेव्हा मुलं त्यांच्या कल्पनेने आणि आवडीने खेळतात तेव्हा ते स्वतःहून प्रश्न विचारतात, चुका करतात आणि पुन्हा प्रयत्न करतात. हे सगळं करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचीही सक्ती नसते. खरंय, ते अगदी मग्न होऊन खेळत असतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट स्वयंप्रेरणेने केली जाते ना, तेव्हा मुलांच्या मेंदूत अशी काही रसायनं स्रवतात जी त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढवतात. अच्छा,
म्हणजे त्यांचा फोकस वाढतो. हो. एक वर्कशीट तुम्हाला फक्त हे दाखवू शकतं की मुलाची स्मरणशक्ती किती आहे किंवा ते सूचनांचं पालन किती चांगल्या प्रकारे करतं. पण मुलाचा मुक्त खेळ तुम्हाला हे दाखवतो की त्याची सखोल समज किती प्रगल्भ आहे. जर याला एका साध्या उदाहरणातून समजून घ्यायचं झालं तर हे एखाद्या इमारतीसारखं आहे. जर घराचा पाया भक्कम नसेल तर त्यावर तुम्ही कितीही सुंदर आणि चकचकीत मजले बांधलेत तरी ती इमारत पहिल्याच वादळात कोसळणारच. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. आपण 3-4 वर्षांच्या मुलाला लिहायला लावून फक्त वरचे मजले बांधण्याची घाई करत आहोत, पण जो नैसर्गिक कुतूहलाचा पाया आहे त्याकडे आपलं सोयीस्कर दुर्लक्ष होतंय. आणि त्या पायाभरणीत आणखी एका गोष्टीचा खूप मोठा वाटा असतो, ज्याला आपण अनेकदा अडचण समजतो. ती गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाल. शारीरिक हालचाल म्हणजे मुलांचं सतत पळणं आणि उड्या मारणं. हो. मागील काही उदाहरणांमध्ये आपण मानसिक विकासाबद्दल बोललो, पण शरीराचा आणि नैसर्गिक विचार प्रक्रियेचा संबंध खूप खोल आहे. मुलं जन्मतःच जिज्ञासू असतात. हो, त्यांचे ते सततचे प्रश्न, चंद्र आपल्या गाडीसोबत का चालतो, किंवा मुंग्या नेहमी एकाच रांगेत का चालतात, पाने खालीच का पडतात. बरोबर. हे आणि असे असंख्य प्रश्न मुलं सतत विचारत असतात. हेच कुतूहल म्हणजे विज्ञान आणि संशोधनाची खरी सुरुवात असते. पण या कुतूहलासोबत आणि शारीरिक ऊर्जेसोबत आपण नेमकं काय करतो? आपण त्यांना एका साच्यात अडकवतो. कसं? म्हणजे एखादं मूल आकाशाकडे बघून रंगांचा आनंद घेत असेल तर आपण त्याला नैसर्गाचा अनुभव घेऊ देण्याऐवजी विचारतो, सांग बरं हा कोणता लंग आहे, स्पेलिंग काय असकायचं, नाही हे चूक आहे पुन्हा सांग. हो, आपण सतत त्यांची परीक्षा घेत असतो. अगदी. आपण नकळतपणे त्यांच्या नैसर्गिक कुतूहलाचं रूपांतर परीक्षेच्या भीतीत आणि अचूक उत्तरांच्या ओझ्यात करत आहोत. आणि जेव्हा सतत अचूक उत्तरांची अपेक्षा ठेवली जाते ना, तेव्हा शिकणं म्हणजे फक्त टेस्ट देणं असं मुलाला वाटू लागतं. त्यामुळे नवीन गोष्टी करून पाहण्याची त्यांची नैसर्गिक धडाडी कमी होते. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. आणि पण या मानसिक दडपणासोबतच आपण त्यांच्या शारीरिक विकासाकडेही दुर्लक्ष करतो. शारीरिक विकास म्हणजे नेमकं काय? वर्गात एका जागी शांत बसण्याआधी आणि पेन्सिल योग्य प्रकारे धरण्याआधी शरीराची अत्यंत क्लिष्ट अशी तयारी खूप आधीपासून लागते. या शारीरिक तयारीवरून मला एक सामायिक आणि अत्यंत महत्वाची शंका विचारायची आहे. हो, विचारा ना. अनेक पालकांची ही तक्रार असते की आमचा मूल एका जागी शांत बसतच नाही. जेवताना, खेळताना ते सतत इकडे तिकडे पळत असतं. मग अशा वेळी काय करायचं? कारण समाज म्हणून आपल्याला अशी शांत आणि आज्ञाधारक मुलं आवडतात. हो, आणि पालकांना वाटतं की त्यांना सतत धाक दाखवून, ओरडून एका जागी बसवणं हाच एकमेव उपाय आहे. तर मग तसं नसेल तर काय करायला हवं? अशा वेळी मुलाला रागवण्याची किंवा धाक दाखवण्याची अजिबात गरज नसते, कारण त्यांचं शरीर त्यांना सांगत असतं की त्यांना अधिक हालचालीची गरज आहे. अच्छा, म्हणजे ते मुद्दाम करत नसतात. अजिबात नाही. शरीराने मेंदूला अजून एका जागी बसण्यासाठी तयारच केलेलं नसतं. जेव्हा मूल वेगाने धावतं, उड्या मारतं, झाडावर चढतं, मातीत खेळतं किंवा नुसतं पाणी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओततं, तेव्हा त्याची मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम वेगाने विकसित होत असते. त्यांच्या हाताचे, खांद्याचे आणि पाठीचे स्नायू बळकट होत असतात. म्हणजे या साध्या हालचालींमधनं एवढं सगळं घडत असतं? हो. जोपर्यंत शरीराची ही प्राथमिक आणि अत्यंत महत्वाची तयारी होत नाही, तोपर्यंत मेंदू शांत होऊन एका जागी एकाग्र होऊ शकत नाही. बापरे, हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे पेन्सिल धरण्यासाठी लागणारी हाताची ताकद पाटीवर गिरवून येत नाही, तर ती मातीत खेळून आणि झाडांवर चढून येते. अगदी बरोबर ओळखलत. आणि आपण मुलांना एका जागी बसवण्याची जबरदस्ती करतो, पण खऱ्या अर्थाने त्यांचं शरीरच त्यांना सांगत असतं की थांबा, मला अजून शिकण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तयार व्हायचंय. आणि म्हणूनच शारीरिक हालचाल हा शिक्षणाचाच एक भाग आहे. शारीरिक विकासासोबतच आणखी एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे मुलांचे प्रश्न हाताळण्याची पद्धत. ते कसं? जेव्हा मूल तुम्हाला एखादा प्रश्न विचारतं, तेव्हा एकाच अचूक उत्तराची अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुला काय वाटतं किंवा चल आपण दोघे मिळून हे तपासून पाहूया असं म्हणून त्यांच्या कुतूहलाला खतपाणी घातलं पाहिजे. म्हणजे त्यांना स्वतःला विचार करायला प्रवृत्त करायचं. हो. यामुळे मुलाला अशी जाणीव होते की माझे विचार आणि माझे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि जो स्वतः विचार करतो तो केवळ पाठांतर करणाऱ्या मुलापेक्षा नेहमीच अधिक चांगल्या प्रकारे आणि सखोल शिकतो. जर कुतूहल आणि शारीरिक विकास हा शिक्षणाचा पाया असेल, तर मग शाळेची खरी तयारी कशाला म्हणायचं? हा खूप छान प्रश्न आहे.
कारण केवळ ABC किंवा 1 ते 100 आकडे येणं म्हणजे मूल शाळेसाठी तयार झालं असा जो आपला समज आहे तो तर पूर्णपणे चुकीचा ठरतो इथे. ती खरी तयारी म्हणजे मुलांची भावनिक आणि सामाजिक कौशल्य. भावनिक आणि सामाजिक कौशल्य. हो. मूल आपली पाळी येण्याची वाट पाहू शकतं का? राग आल्यावर किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडल्यावर ते स्वतःला सावरू शकतं का? इतरांसोबत आपली जागा आणि खेळणी शेअर करू शकतं का? अच्छा, म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण. अगदी. जर एखादा खेळ खेळताना निराशा आली तर ते रडत न बसता पुन्हा नव्याने प्रयत्न करू शकतं का? या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच शाळेची खरी तयारी. यावरून मला एक अत्यंत सार्थ असं उदाहरण द्यावंसं वाटतं. हो, सांगा ना. समजा आपण नव्याने गाडी चालवायला शिकत आहोत. आपण स्टेअरिंगवर हात ठेवून रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या बाजूला बसलेली व्यक्ती सतत आपल्या चुका काढत आहे. म्हणजे तुला अजून क्लच दाबता येत नाही, किती वेळा सांगितलं गिअर असा नाही टाकायचा. हो, आणि बघ समोरच्याला किती छान गाडी चालवता येतेय. अशा तणावाच्या परिस्थितीत आपण कधीच शांतपणे गाडी चालवायला शिकू शकणार नाही. अजिबात नाही. आपलं लक्ष क्लच किंवा गिअरवर नसेल तर बाजूची व्यक्ती काय म्हणेल या भीतीत आणि अपघाताच्या दडपणातच अडकून पडेल. आणि या उदाहरणातून मेंदूचं एक अत्यंत महत्त्वाचं रहस्य उलगडतं. जेव्हा माणसाच्या किंवा मुलाच्या मेंदूमध्ये भीतीची भावना निर्माण होते तेव्हा मेंदूतील भीतीचं केंद्र, ज्याला आपण ॲमिग्डाला म्हणतो, ते सक्रिय होतं. आणि त्याचा काय परिणाम होतो? ते थेट शिकण्याच्या प्रक्रियेला खंडित करतं. मुलांच्या बाबतीतही हुबेहूब हेच घडतं. जेव्हा आपण सतत त्यांची इतरांशी तुलना करतो किंवा त्यांना शिकण्याची घाई करतो तेव्हा त्यांचा मेंदू भीतीने गोठून जातो. बापरे. सुरक्षितेची भावना ही शिकण्यासाठी सर्वात पहिली आणि अत्यंत आवश्यक अट आहे. तुला अजून हे येत नाही असं म्हणण्याऐवजी तू अजून शिकत आहेस आणि त्यासाठी वेळ लागू शकतो असं म्हणण्यात जमीनास्मानाचा फरक आहे. पण आपण ज्या जगात राहतो तिथे प्रचंड स्पर्धा आहे. अनेक पालकांना अशी भीती वाटते की जर आपण त्यांना आत्तापासून स्पर्धेसाठी तयार केलं नाही, तुला हे आलंच पाहिजे असं सांगितलं नाही, तर ते मागे पडणार नाहीत का? ही भीती खूप सामान्य आहे. आपण भावनिक आणि सामाजिक कौशल्यांकडे नेहमीच दुय्यम नजरेने पाहतो, जणू काही ती फक्त पूरक कौशल्य आहेत आणि खरा अभ्यास वेगळाच आहे. स्पर्धा आहे हे नाकारता येणार नाही, पण भावनिक आणि सामाजिक कौशल्य ही अभ्यासाला पूरक नसून तोच खऱ्या शिक्षणाचा भक्कम पाया आहे. अच्छा, म्हणजे तो पाया आहे. हो. जेव्हा मेंदू सुरक्षित महसूस करतो तेव्हाच तो नवीन माहिती शोषून घेऊ शकतो. सुरक्षित वाटणारं मूल चुका करायला घाबरत नाही. ते मला हे समजलं नाही पुन्हा सांगा असं सांगायला कचरत नाही. आणि जर आपण त्यांच्यावर लहानपणापासूनच स्पर्धेचा दबाव टाकला तर मुलं लवकर थकून जातात आणि त्यांच्यात शिक्षणाबद्दलच एक प्रकारची चीड निर्माण होऊ शकते. अगदी. आणि या स्पर्धेच्या दबावामुळेच आपण बऱ्याचदा वरवरच्या प्रदर्शनाला म्हणजे परफॉर्मन्सला सखोल ज्ञान समजण्याची खूप मोठी चूक करतो. म्हणजे नेमकं कसं? समजा एका 3 वर्षांच्या मुलाने 100 पर्यंत आकडे पाठ केले. घरातले सगळे नातेवाईक खुश होतात, व्हिडिओ काढले जातात, सोशल मीडियावर टाकले जातात. सगळ्यांना वाटतं की आपलं मूल गणितात खूपच हुशार आहे आणि ते आत्तापासूनच इंजिनियर होण्याच्या मार्गावर आहे. पण तो फक्त एक आभास म्हणजे इल्युजन असू शकतं. आकडे पाठ करणं आणि गणिताची खरी समज येणं यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे पोपटासारखं पाठांतर? हो. 3 वर्षांच्या मुलाने पोपटासारखे आकडे पाठ करणं म्हणजे लवकर मिळालेलं यश वाटू शकतं, पण त्यात गणितातील प्रमाण किंवा मूल्य, ज्याला आपण क्वांटिटी म्हणतो, त्या संकल्पनेचे ज्ञान नसतं. मग सखोल ज्ञान कधी येतं? सखोल ज्ञान तेव्हा येतं जेव्हा मूल स्वतःहून गोष्टींचा संबंध जोडतं. उदाहरणार्थ 3 सफरचंद आणि 3 गाड्या, यात 3 ही संख्या समान आहे हे समजण्यासाठी मेंदूची एक विशिष्ट वयाची परिपक्वता लागते. वेळेआधी पाठांतर केल्याने ही सखोल समज विकसित होत नाही. म्हणजे हा सगळा पोपटपंचीचा प्रकार झाला. पण मग या सगळ्याला प्रत्यक्ष पर्याय काय? घरात रोजच्या धावपळीत आपण नेमकं काय करू शकतो जेणेकरून हा खऱ्या शिक्षणाचा पाया घातला जाईल? यासाठी घरात कोणतीही महागडी शैक्षणिक साधनं आणण्याची गरज नाही. कारण पालकांना असं वाटणं साहजिक आहे की जर आम्ही वर्कशीट बंद केले तर मुलं दिवसभर फक्त टीव्ही किंवा मोबाईलच बघतील. अशा वेळी कोणते सोपे उपाय करता येतील? दररोजच्या छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींचा अत्यंत प्रभावी उपयोग होऊ शकतो. जसे की खेळणी आवरून ठेवणं, स्वतःचं ताट उचलणं, धुतलेले कपडे घड्या करून ठेवणं किंवा झाडांना पाणी घालणं. खरंच,
म्हणजे कपड्यांच्या घड्या करण्यातून मुलं शिकतात? हो धा. जेव्हा मूल कपड्यांच्या घड्या करतं तेव्हा ते नकळतपणे आकार आणि वर्गीकरण शिकत असतं. झाडांना पाणी घालताना एकाग्रता आणि जबाबदारीची जाणीव वाढते. हे खूपच सोपं आणि नैसर्गिक आहे. या व्यतिरिक्त मुलांसोबत बसून चित्रांची पुस्तकं वाचणं, त्यांना मैदानी खेळ मनसोक्त खेळू देणं आणि त्यांच्या प्रश्नांची शांतपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देणं, या अत्यंत साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा मुलांच्या मेंदूच्या विकासावर अत्यंत सखोल आणि सकारात्मक परिणाम होतो. खरंच, मुलांचं बालपण त्यांच्याकडून हिरावून घेतल्याने ते मुळीच हुशार होत नाहीत. एका 5 वर्षांच्या मुलाने 10 वर्षांच्या मुलासारखा गंभीरपणे आणि परिपक्वपणे वागण्याची अजिबात गरज नाहीये. अगदी बरोबर. त्यांचं बालपण, त्यांचा खट्याळपणा आणि त्यांचं कुतूहल ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे, कमतरता नाही. आपण त्यांना नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी तो पुरेसा वेळ दिला पाहिजे. जेव्हा आपण घाई करत नाही आणि त्यांच्या मेंदूला नैसर्गिक गतीने विकसित होऊ देतो, तेव्हा मुलं खऱ्या अर्थाने कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि शिकण्यासाठी तयार होतात. आपण आता आजच्या या सखोल चर्चेच्या समारोपाकडे येत आहोत. या संपूर्ण चर्चेचा एक अतिशय स्पष्ट निष्कर्ष समोर येतोय. हो, कोणता? आपण नेहमी स्वतःला आणि इतरांना विचारतो, माझं मूल इतरांच्या पुढे आहे का? हा प्रश्नच मुळात चुकीचा आणि दिशाभूल करणार आहे. आपण आपली संपूर्ण ऊर्जा आणि वेळ याच प्रश्नावर खर्च करतो. तर मग आपण काय विचारलं पाहिजे? त्याऐवजी आपण विचारलं पाहिजे, माझं मूल शिकण्यासाठी तयार आहे का? ते जिज्ञासू आहे का? त्याला चुका करून पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची हिंमत आहे का? खूपच छान विचार आहे हा. कारण पुढे असणं ही एक केवळ तात्पुरती आणि वरवरची तुलना आहे. आज पुढे असलेलं मूल उद्या मागे असू शकतं, पण तयार असणं हा एक कधीही न ढासळणारा भक्कम पाया आहे. अगदी. ज्या मुलाचा पाया मजबूत आहे ते मूल योग्य वेळ आल्यावर कोणतीही नवीन गोष्ट अत्यंत वेगाने आणि आत्मविश्वासाने शिकू शकतं. फिनलंडसारख्या देशांनी जगाला हेच दाखवून दिलं आहे. आणि हाच पाया मुलांना भविष्यातील अज्ञात आव्हानांसाठी खऱ्या अर्थाने सक्षम बनवतो. जाता जाता मला एका अत्यंत महत्वाची आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचंय. नक्कीच. काय आहे ती गोष्ट? आपण आज हे सगळं लहान मुलांच्या संदर्भात पाहिलं की आपण मुलांना कसं एका एक्झाम मशीनच्या साच्यात ढकलतो आणि त्यामुळे त्यांचं किती नुकसान होतं. पण आपण कधी स्वतःकडे म्हणजे प्रौढ व्यक्तींकडे या दृष्टिकोनातून पाहिलंय का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आपण स्वतःवरही असाच दबाव टाकतो? हो. जर हा आधी पाया मट प्रदर्शन हा नियम लहान मुलांच्या मेंदूसाठी इतका प्रभावी आणि आवश्यक ठरतो, तर आपण प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्या स्वतःच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात तो का विसरून जातो? खरे, आपण स्वतःला कधीच वेळ देत नाही. आपणही जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकायला घेतो, नवीन नोकरीत रुजू होतो किंवा एखादं नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण स्वतःवर लगेचच परफेक्ट होण्याचा आणि 100% निकाल देण्याचा प्रचंड दबाव टाकतो. आपण स्वतःला चुका करण्याच्या किंवा नवशिके असल्याची परवानगीच देत नाही. अगदी तेच. जर आपण लहान मुलांसारखं स्वतःच्या कुतूहलाला थोडी जागा दिली, त्वरित निकाल देण्याचा दबाव न टाकता स्वतःला शिकण्यासाठी वेळ दिला, तर आपली प्रगती किती अधिक सखोल, आनंददायी आणि तणावमुक्त होईल. यावर नक्कीच सर्वांनी विचार केला पाहिजे. हो, आपण आपल्या पाल्यांप्रमाणे स्वतःलाही त्याच स्पर्धेच्या मशीनमध्ये अडकवून ठेवलं आहे का? या एका प्रश्नासोबतच आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. विचार करत रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकत रहा.